आणि ते असं म्हणतात की अजित पवार म्हणतात की माझ्या पक्षाची जी विचारधारा आहे ती यशवंतराव चव्हाण यांची आहे, धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे आणि तुम्ही मात्र त्या प्रतिमेला छेद देता. तर अजित पवार या अहिल्यानगर महापालिकेच्या प्रचाराला येणार आहेत का? येणार ना, पण हे तुम्ही जे सांगता आम्ही त्या विचारधाराच्या कधी बाहेर नाही ना. त्यांनी भारताचं संविधान, भारताची अस्मिता याच्यावरच सांगितलेलं आहे ना. मग आम्ही त्यापेक्षा वेगळं काय बोलतो? जे कुठेतरी प्रवृत्ती जे आज घातक आहे समाजाला, जे औरंगजेबचं उद्धतीकरण करत असतील, जे ज्यावेळेला अजितदादांनीच आता सरकारमध्ये आहेत, अजितदादांनी जेव्हा ते महापालिकेला जेव्हा ठराव झाल्यानंतर सरकारमध्ये बसल्यानंतर तिथं जो ठराव झाला की अहिल्यानगर झालेला आहे, मग आता त्याला जर संविधानाला जर मानत नसतील, मग आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय मी करायला पाहिजे? आजही ते लोकांचं जर पाहिलं तुम्ही, आम्ही अमक्या ठिकाणी उभा आहे, ते अहिल्यानगर नावच टाकतात, जुनं नाव टाकतात. ते अच्छा, अजूनही जुनं नाव टाकतात. आणि त्यांचा अजेंडाच तो आहे की आम्ही परत ठराव करून महापालिकेत नाव बदलू, असं त्यांनी म्हणजे जाहीरनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये बोलतात. ते तिथं सगळे त्यांचे व्हिडिओ आहेत, भाषणं आहेत त्या लोकांचे, की आम्ही पुन्हा जे पूर्वीचं नाव आहे ते आम्ही करू म्हणतात ते. आणि आम्ही ते होऊ देणार नाही ना. आम्ही कसं होऊ देऊ? पण तुम्हाला या जेव्हा सगळं मतभेद झाले तुमचे आणि पक्षाचे किंवा अजितदादांचा नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली होती, तेव्हा अजितदादांनी तुम्हाला बंगल्यावरती बोलून घेतलेलं होतं, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये काय झालं आणि तुम्ही अजितदादांना काय सांगितलं होतं? नाही, ह्याच्यामध्ये ही चर्चा ज्यावेळेस होती त्यावेळेस स्थानिक पातळीच्या अडचणी आहेत, ह्या कुठेतरी मांडणं, त्याच्यावरती चर्चा होणं, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, ते मांडलेले आहेत. बरं, त्याच्यावर त्यांचं काय मत आलं? नाही, तुम्ही करता ते योग्य आहे, अतिशय चांगलं आहे. शेवटी त्यांच्या त्या भूमिकेमध्ये त्यांची ती जबाबदारी वेगळी असते आणि त्या भूमिकात त्यांनी ती मांडण्याचं काम, त्यांनी आम्हाला सूचना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. बरं, पण ज्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या अडचणी असतात तर त्याला तो रोज आपल्याला फेस करावं लागतं. अच्छा, छोट्या मोठ्या घटना घडणं, छोटे मोठे प्रसंग रोज घडणं. असं तर मी तुम्हाला नाव सांगितलं, जर तुम्ही ज्यावेळेस सरकार म्हणून, शासन म्हणून ज्यावेळेस निर्णय होतो तो गव्हर्नमेंट म्हणजे हे सरकार म्हणजे हे संविधान आहे, बरोबर, आणि त्याला जर कोणी मानत नसेल तर त्याच्यावरती आपल्याला कुठेतरी आक्षेप घ्यावाच लागतो, त्याच्यावरती काम करावंच लागतं. पण या तुमच्या भूमिकेवर असं वाटतं की आता संग्राम जगताप हिंदुत्ववादी झालेत, त्याच्यामुळे संग्राम जगताप म्हणजे मंत्रिपदाची संधी गेली असं पण बोललं जातं. झाले असं नाही, हिंदुत्ववादीच आहे, हिंदुत्ववादीच आधीपासून. त्याला त्याचा विचार हा महत्त्वाचा पहिला असतो. बरं, बाकी गोष्टी सेकंडरी असतात. आणि राहिला मंत्रिपदाचा विषय, हा जो पक्षश्रेष्ठी असतात त्यांच्या हातातला विषय असतो, म्हणजे याचा आणि त्याचा कुठेही काही संबंध नसतो. बरं, आता जर त्यांच्या मनात असेल ते होईल, नसेल तर नाही होणार. मग त्याचा याचा कुठेही व्यक्तिशः असा काही संबंध मला तरी वाटत नाही की राजकारणामध्ये येईल. म्हणजे तुमची जी भूमिका असेल किंवा तुम्ही जे ती माझं व्यक्तिगत भूमिका आहे, त्याचा आणि त्याचा पार्टी लेवलला कुठेही काही संबंध येत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.